Namaskar, hi, hello, welcome to Ask in Detail, our famous YouTube channel in reaching knowledge. And in this video tutorial of distributed system computing, we are in the 6th chapter and we are going to discuss about decentralized algorithm. In the previous point, we have discussed about what is meant by centralized algorithm and how is the mutual exclusion works, what is the exact concept. And here in this video, we will discuss about decentralized algorithm. It is very interesting and necessary point. So let's start the video, friends. As we have already seen in the previous video that in a centralized algorithm, त्यामध्ये असं होतं की there are lots of processes wants to access the same resource. बरोबर आहे, सगळ्याच प्रोसेसेसला सेम रिसोर्स वापरायचा असू शकतो कारण ऑल द सिस्टम्स आर कनेक्टेड टू ईच अदर via network. And for example, let's take a printer or any data server, and most of the clients wants to use or access the same resource. बरोबर आहे. मग अशा वेळेला काय होतं की आपण मागच्या याच्यात बघितलं सेंट्रलाइज अल्गोरिदम. सेंट्रलाइज म्हणजे काय, एखादं सेंट्रली तिथं कोणीतरी असेल जे मॅनेज करणार, जे कोऑर्डिनेट करणार. बरोबर आहे. तर आपण मागच्या सेंट्रलाइज अल्गोरिदममध्ये हे बघितलं होतं की इथे काही प्रोसेसेस असतात. बरोबर आहे. आणि ह्या प्रोसेसेसला मॅनेज करणारं कोणीतरी एक सेंट्रलाइज कोऑर्डिनेटर असू शकतो. बरोबर आहे. कोऑर्डिनेटर म्हणजे काय, तर ह्या सगळ्यांमध्ये कोऑर्डिनेशन ठेवण्याचं काम, किंवा कोणाला काय ॲक्सेस करायचे, कोणाला यूज करायचे, मॅसेज सेंडिंग अँड रिक्वेस्ट, क्लायंट काय करतो रिक्वेस्ट पाठवतो, सर्व्हर काय करतो रिप्लाय देतो. पण आता सगळं एकाच वेळेला जर होणार असेल तर कोणाला तरी ही जबाबदारी घ्यावी लागेल की कोणीतरी यामध्ये कोऑर्डिनेशन ठेवलं पाहिजे. मग त्याच्याच उलट आता इथे डिसेंट्रलाइज अल्गोरिदममध्ये काय चर्चा केलेली आहे आणि का गरज पडली याची, तर बघा इथे आपल्याला अतिशय सहज आणि सोप्या शब्दामध्ये दिलेलं आहे सोल्युशन. इथे बघा, हॅव्हिंग अ सिंगल कोऑर्डिनेटर इज ऑफन अ पुअर अप्रोच. कळतंय तुम्हाला, ह्या सेंट्रलाइज अल्गोरिदममध्ये म्हणजे या मागच्या पॉईंटमध्ये आपण म्हणालो होतो की सेंट्रलाइज अल्गोरिदममध्ये एक कोऑर्डिनेटर आहे, सिंगल एक कोणती तरी प्रोसेस आहे जी कोऑर्डिनेशन करते. उदाहरणार्थ जसं आपल्या कम्प्युटरमध्ये सीपीयू आहे, सीपीयू सगळ्याच आपल्या पूर्ण सिस्टीममधील सगळ्याच गोष्टींचं मेंटेनन्स करणे किंवा लक्ष ठेवणे. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमसुद्धा तसंच काम करते की सगळ्याच गोष्टींवर ऑपरेटिंग सिस्टीमचं सुद्धा लक्ष आहे. पण हे एकाचकडे सगळं गुत्त देणं बरोबर आहे का, तर नाही आहे. तर हेच ते म्हणतात की हॅव्हिंग अ सिंगल कोऑर्डिनेटर इज ऑफन अ पुअर अप्रोच. सगळं काही एकाच व्यक्तीच्या हातामध्ये असणं, किंवा सगळं काही एकाच प्रोसेसच्या हातामध्ये असणं, किंवा सगळं काही एकाच सिस्टीममध्ये असणं, सगळं काही एकाच डिस्कमध्ये असणं, सगळं काही एकाच पेनड्राईव्हमध्ये असणं, समजतंय तुम्हाला, कधीही हे घातकच आहे. कारण जर ती सिस्टीम गेली किंवा ते पेनड्राईव्ह खराब झालं किंवा तो माणूसच गेला तर मग बाकीचं सगळं सांभाळणं अतिशय अवघड आहे. समजतंय तुम्हाला. आणि यामुळेच हे सगळं कसं केलेलं आहे, डिसेंट्रलाइज. जसं की आपली शासन पद्धती आहे ही डिसेंट्रलाइज्ड आहे. म्हणजे ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतीवर पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, विभाग आहे, त्यानंतर राज्य सरकार आहे, त्यानंतर केंद्र सरकार आहे, वगैरे वगैरे. हे सगळे स्तर आहेत, हे सगळे जिथल्या तिथं डिसेंट्रलाइज करून टाकलेले आहेत. म्हणजे गावाचे अधिकार घेण्याचा, जे काही गावाचे निर्णय घेण्याचा अधिकार हा ग्रामपंचायतला, मग ग्रामपंचायतच्या सकट सगळे अधिकार घेण्याचा अधिकार पंचायत समितीला, किंवा मग जिल्हा परिषदेला, वगैरे वगैरे. हे सगळ्या गोष्टी आहेत. यालाच म्हणतो आपण डिसेंट्रलाइज करणे, म्हणजे विकेंद्रीकरण करणे. म्हणजे सगळ्या गोष्टी विभागून सगळ्यांना वाटून व्यवस्थित त्याचे नियोजन लावणे. मग इथं तेच केलेलं आहे. आणि हे तेच म्हणतात की एकाच ठिकाणी सगळं असणं, किंवा एकाच व्यक्तीच्या हातात किंवा एकाच सिस्टीमच्या हातात सगळं असणं, हे कधीही पुअर अप्रोच आहे. हा दृष्टिकोन चुकीचा आहे. बरोबर आहे. मग आता योग्य काय आहे, हे डिसेंट्रलाइज कसं योग्य आहे, हाऊ इट इज करेक्ट, तर इथं बघा काय म्हणतात. लेट अस टेक अ लुक ॲट फुल्ली डिसेंट्रलाइज सिच्युएशन. पूर्णपणे विकेंद्रीकरण कसं, बघा आता इथे काय दिलेलं आहे की कशाच्या सहाय्याने. पर्पज, याचा पर्पज काय, इज टू यूज अ वोटिंग अल्गोरिदम दॅट कॅन बी एक्झिक्युटेड युझिंग DHT बेस्ड सिस्टीम. वोटिंग म्हणजे काय, सगळ्यांनी मिळून व्यवस्थित विभागून सगळं काम करणे. आणि DHT म्हणजे डेटा हॅश टेबल, ज्याच्यामध्ये सगळा इंडेक्सच असतो की कोणत्या प्रोसेसचं कोणतं काम आहे, वगैरे वगैरे. ठीक आहे. पुढे बघा काय म्हणतंय. इन इसेन्स म्हणजे मुळात काय, इसेन्स म्हणजे नेमकं काय म्हणायचंय. इन इसेन्स देअर सोल्युशन एक्सटेंड्स द सेंट्रल कोऑर्डिनेटर इन द फॉलोइंग वे. बघा आता, इच रिसोर्स इज अज्युम्ड टू बी रिप्लिकेटेड n टाइम्स. बघा आता, प्रत्येक रिसोर्सचं रिप्लिकेशन केलेलं आहे, म्हणजे त्याच्या कॉपी केलेल्या आहेत. उदाहरणार्थ, सगळं काही एकाच ठिकाणी ठेवणं हे चुकीचं आहे. आत्ताच जे बोललो आपण, त्यामुळे काय केलेलं आहे, आता तुम्ही गुगलवर बरेच जण माहिती शोधत असतो, आपण सगळेच जण शोधत असतो. गुगलचं एकच सर्व्हर आहे असं वाटतं का आपल्याला, एकच सर्व्हर असेल असं वाटतं का आपल्याला. किंवा आपण युनिव्हर्सिटीमधून काही माहिती घेत असतो, युनिव्हर्सिटीकडून सिलेबस घेतो, युनिव्हर्सिटीमधून आपण रिझल्ट बघतो.
सगळा डेटा एकाच ठिकाणी असेल असं वाटतं आपल्याला, नाही. बऱ्याचशा प्रमाणामध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर्स तयार केलेले असतात, वेगवेगळे सर्व्हर तयार केलेले असतात, वेगवेगळ्या ठिकाणी बॅकअप सेव्ह केलेला असतो. म्हणजे एक सिस्टीम गेली तरी पुढच्या 50 सिस्टीम रेडी असतात की ही एक गेली तर लगेच पुढच्या बाकीच्या सिस्टीममध्ये सुद्धा सगळा डेटा अवेलेबल आहे. आणि यालाच म्हणतात रिप्लिकेशन एन टाइम्स, म्हणजे याच्या खूप कॉपीज बनवलेल्या असतील आणि असायला पाहिजे. यालाच तर म्हणतात डिसेंट्रलाइज करणे. समजतंय? पुढे बघा काय दिलं मग. each replica has its own coordinator for controlling the access by concurrent processes. म्हणजे जिथे जिथे सर्व्हरचा डेटा, सगळा डेटा कॉपी करून ठेवलेला आहे, त्या प्रत्येक ठिकाणी एक कोऑर्डिनेटर असेल जो की व्यवस्थित मॅनेज करत असेल त्या माहितीला किंवा त्या ट्रॅफिकला. म्हणजे जे काही देवाणघेवाण चालू आहे याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी कोऑर्डिनेटर असेल. सगळ्याच एकाच कोऑर्डिनेटरच्या हातात नाही, तर सगळं काही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कोऑर्डिनेटर्स नेमलेले असतात. उदाहरणार्थ आता सध्या आपल्या युनिव्हर्सिटीची ऑनलाईन एक्झाम चालू आहे, तर सगळं काही युनिव्हर्सिटीनं सांभाळायचं ठरवलं तर खूप अवघड आहे. सगळेजण एकाच वेळेला युनिव्हर्सिटीकडे पोहोचू शकत नाहीत. ऑनलाईन एक्झाममध्ये काही अडचण असल्यास युनिव्हर्सिटीची कॉन्टॅक्ट कसा करणार? मग युनिव्हर्सिटीनं काय केलं की प्रत्येक कॉलेजला हे अधिकार दिले की तुम्ही तुमच्या लेवलवर ह्या ऑनलाईन एक्झाम्स कशा होत आहेत, तुमच्या विद्यार्थ्यांच्या व्यवस्थित होत आहेत का नाही यावर तुम्ही लक्ष ठेवा. म्हणजे काय केलं? विकेंद्रीकरण केलं, डिसेंट्रलाइज केलं की ठीक आहे, म्हणजे स्थानिक ठिकाणी सुद्धा त्याचं व्यवस्थित नियोजन करा असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता अजून इथे काय काय बघता येईल आपण ते पण बघूयात. चला, ह्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे बघू. सांगितलं की जर ते जे काही कोऑर्डिनेटर नेमलेला आहे किंवा ज्या सिस्टीमची नेमणूक झालेली आहे किंवा एखाद्या व्यक्तीची नेमणूक झालेली आहे की तो एकच व्यक्ती सगळं पाहणार आणि तोच व्यक्ती गेला किंवा तीच सिस्टीम खराब झाली किंवा तेच सर्व्हर खराब झालं किंवा तेच जे काही ते पेन ड्राईव्ह होतं ते सगळं खराब झालं, तर मग अशा वेळेला काय करणार आपण? म्हणूनच बघा इथे काय दिले, ही दिस स्कीम म्हणजे ही डिसेंट्रलाइज अल्गोरिदमची जी स्कीम आहे, दिस स्कीम इसेन्शियली मेक्स द ओरिजिनल सेंट्रलाइज्ड सोल्युशन लेस वेल्नरेबल टू फेल्युअर ऑफ सिंगल कोऑर्डिनेटर. जर तो सिंगल कोऑर्डिनेटरच जर फेल झाला किंवा ते सर्व्हरच जर मेन फेल झालं तर मग बाकीचं कसं सांभाळणार? कारण कुठेच काही नाहीये. म्हणूनच ह्यासाठी काय करायचं आहे की सिंगल कोऑर्डिनेटर न ठेवता जास्तीत जास्त कोऑर्डिनेटर ठेवले पाहिजेत. प्रत्येकाच्या ठिकाणी त्याची कॉपी केली पाहिजे डेटाची, प्रत्येक ठिकाणी बॅकअप घेतला पाहिजे आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी जर सगळी माहिती असेल तर ती ॲक्सेस करणाऱ्यांना सुद्धा ॲक्सेस करताना अडचण येत नाही. ठीक आहे. पुढे बघा काय दिलेलं इथे. बघा आता इथे काय सांगितलेलं आहे. दिस अझम्पशन इज दॅट व्हेन अ कोऑर्डिनेटर क्रॅशेस, म्हणजे महत्त्वाची सिस्टीम एखादी फेल झाली, सर्व्हर एखादं फेल झालं किंवा कोऑर्डिनेशन करणारी प्रोसेस फेल झाली, मग पुढे काय? इट रिकवर्स क्विकली बट विल हॅव अ फॉरगॉटन एनी वोट इट गेव बिफोर इट क्रॅशड. म्हणजे क्रॅश होण्याच्या आधी काय झालं आणि झाल्यानंतर काय, मग हे सगळं धिंगाणा आहे. म्हणून मग पुढे काय? अनदर वे ऑफ व्ह्यूइंग दिस इज दॅट कोऑर्डिनेटर रिसेट्स इटसेल्फ ॲट आर्बिटरी मोमेंट्स. स्वतः रिसेट करत राहणे, रिफ्रेश करत राहणे आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी सगळ्या गोष्टी मॅनेज असणे. आता हे सगळं कोऑर्डिनेशनचं काम इथे अतिशय सोप्या पद्धतीने दिलेलं आहे. चला पुढे काय दिलेलं आहे आपण बघण्याचा प्रयत्न करूया. तिथे प्रोसेस ॲक्सेस मागत आहे किंवा एखादी प्रोसेस ही रिक्वेस्ट करत आहे आणि तिला तिथे वेळ नाही मिळत, आपण तिला परमिशन देऊ शकत नाही, तर मग अशा वेळेला त्या प्रोसेसने काय करायचे बघा. आता इफ परमिशन टू ॲक्सेस द रिसोर्स इज डिनाईड, बघा डिनाईड झालेलं आहे कारण तिथे सर्व्हरला वेळच नाही किंवा सर्व्हरजवळ खूप लोड आलेला आहे. मग अशा वेळेला कसं करणार? तर बघा, इट इज अज्युम्ड दॅट, असं समजून धरून चालायचे की इट विल बॅक ऑफ, पुन्हा एकदा येईल फॉर अ रँडमली चूजन टाईम अँड मेक अ नेक्स्ट अटेम्प्ट लेटर. म्हणजे पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो आपण, बऱ्याच वेळा लॉग इन करण्याचा प्रयत्न करतो, होत नाही, मग आपण पुन्हा एकदा करतो. बऱ्याच वेळेला असं होतं की सर्व्हर डाऊन होतं, मग आपण पुन्हा प्रयत्न करतो. हेच इथं दिलेलं आहे की पुन्हा एकदा रिक्वेस्ट केली जाईल आणि मग त्यावेळेला ज्यावेळेस व्यवस्थित जागा असेल सर्व्हरकडे किंवा सर्व्हरमध्ये फ्री असेल तर त्यावेळेला त्या प्रोसेसला ॲक्सेसिबिलिटीची परमिशन मिळून जाईल. सो दिस इज ऑल अबाउट द डिसेंट्रलाइज्ड अल्गोरिदम. व्हेरी व्हेरी इझी अँड सिम्पल कन्सेप्ट. यू मस्ट हॅव टू सी what is centralized algorithm, then you can easily understand what is decentralized algorithm. And in the same way we will see distributed and token ring algorithms also in the next video. So keep watching these videos. Thanks for watching. Like, share, subscribe and press bell button. Bye.